नमस्कार मित्रांनो. तर बघा, ज्यांनी कोणी नर्सिंग कंप्लीट केलं असेल त्यांना हे डॉक्युमेंट्स काय हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जे कोणी आता फायनल इयर असेल किंवा जे पास आउट झाले असेल त्यांना पण माहिती आहे की हे डॉक्युमेंट्स काय. तर बघा, जेव्हा आपल्याला डिप्लोमासाठी रजिस्ट्रेशन किंवा जे काही आपलं नर्सिंगचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला हा कोर्स कम्प्लिशन हा जो फॉर्म आहे हा फॉर्म लागत असतो. तर बघा, यामध्ये काय असते की यामध्ये नॉर्मल इन्फॉर्मेशन असते पूर्ण, जसे की समजा आपली जे मार्कलिस्ट आहे त्याचा PRN नंबर राहतो, त्यानंतर आपलं नाव, आपली नॅशनॅलिटी आणि आपलं ॲडमिशन डेट टू आपलं कोर्स कम्प्लिशन डेट. त्यानंतर आपण जो कोणता कोर्स केला, फॉर एक्झाम्पल ANM JNM BSc नर्सिंग PBSc नर्सिंग MSc नर्सिंग, जे पूर्ण अंडर जे कोर्स येतात त्या कोर्स आपण कोणता कोर्स केला ते त्यामध्ये मेन्शन असतं. आणि यामध्ये काय असतं की एक फोटो असतो, त्यावर प्रिन्सिपल स्टॅम्प असतो आणि साईन असतो. आणि पुन्हा एक लेफ्ट साईडला पण फोटो असतो, त्यावर पण प्रिन्सिपल स्टॅम्प आणि साईन असतो आणि खाली पण प्रिन्सिपल स्टॅम्प आणि साईन असतो. तर बघा, हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी या कोर्स कम्प्लिशनसाठी पण पैसे देतात कॉलेजला, किंवा कॉलेजवाले या कोर्स कम्प्लिशनसाठी पण पैसे मागतात. तर बघा, हा जो फॉर्म आहे हा फॉर्म पूर्णपणे फी आहे, कारण का आपण कोर्स त्यांच्या अंडर, कॉलेजच्या अंडर करतो, युनिव्हर्सिटीच्या अंडर करतो, त्यासाठी आपण फीज पे केलेली आहे ऑलरेडी. तर बघा, या फॉर्मची कोणत्याही प्रकारची फीज घेतल्या जात नाही. जर कोणते कॉलेजवाले तुम्हाला जर फीज मागत असेल तर तुम्ही त्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा त्या बोर्डामध्ये तुम्ही त्यांची रायटिंगमध्ये कंप्लेंट देऊ शकता. तर बघा, या कोर्स कम्प्लिशनची जी फीज आहे ती फीज कोणत्याही प्रकारची आकारल्या जाणार नाही. हा जो कोर्स कम्प्लिशन फॉर्म आहे हा एकदम फ्री कॉस्ट आहे. तर बघा, जे कोणी विद्यार्थी असेल, जे कोणी आता ज्यांना कोणाला पैसे मागत असणार, तर त्यांनी अजिबात या फॉर्मसाठी पैसे द्यायचे नाही आहे. तर लक्षात ठेवा. आणि जे कोणी विद्यार्थी आहे, हा हा व्हिडिओ प्रत्येक नर्सिंगच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.